निमगावतर्फे माळुंगे हे जे गाव आहे त्या गावामध्ये आज दुपारी जी मर्डरची घटना घडलेली आहे. पतीने स्वतःच्या पत्नीचा गळा आवळून खून केला आणि तिला नंतर फाशी दिलं आणि नंतर त्यांनीच असं केलं की याने गळफास घेतली असं याने पोलीस स्टेशनला येऊन सांगितलं अशी मला माहिती मिळाली. आता मी ज्यावेळी या ठिकाणी माहिती घेतली असता तर पोलिसांनी असं सांगितलेलं आहे की हा जो आरोपी आहे नवनाथ पारखे याचं वय आहे 42 वर्ष आणि जी मयत आहे पत्नी रुपाली असं सांगण्यात आलं. तर यांच्यामध्ये सतत चारित्र्याच्या संशयावरून नवरा बायकोंमध्ये सततचा वाद होता आणि या वादातून पतीने म्हणजे नवनाथने पत्नीचा गळा आवळून तिचा खून केला आणि घाबरल्याच्या नंतर त्याने त्या खुनाला आत्महत्येचं रूप यावं यासाठी तिला गळफास देऊन लटकवलं आणि बाहेर चुकीची माहिती सांगितली की तिने फाशी घेतलेली आहे. परंतु पोलिसांनी त्याच्याकडं त्यांच्या पद्धतीने तपास केला असता त्याने कबुली दिलेली आहे की मीच गळा आवळून तिचा खून केलेला आहे. तर ही अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक घटना आहे. तर याच्यामध्ये अशी माहिती मिळते की हा जो आरोपी आहे नवनाथ पारखे याला त्याच्या पत्नीबद्दल संशय होता आणि त्या संशयातून सतत वाद होत होता आणि त्याच याच्यामधून पर्यवसन ह्या मर्डरच्या गुन्ह्यामध्ये झालेलं आहे. आपण पाहिलं त्यांची 2 मुलं आहेत. त्यांना मोठी मुलगी 11वीला शिकते, दुसरा मुलगा 10वीला आहे आणि आत्ताच घर बांधलं होतं चांगलं आणि त्याच्यामध्ये ह्या दोघांच्या सततच्या भांडणामधून त्याने हे कृत्य केलेलं आहे आणि अतिशय संतापजनक घटना घडलेली आहे. अजून PM व्हायचं आहे. ती जी महिला आहे ती हॉस्पिटलमध्ये आहे जुन्नरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये आणि इथून आता पोलिसांचं हे घेऊन रिपोर्ट घेऊन तिचा आता PM होईल. PM झाल्याच्या नंतर ॲक्च्युली खून कसा झाला तेच समोर येणार आहे. दुसरी म्हणजे इथं अनेक निमगाव माळुंगे गावातले लोक गुलाब पारखे असतील किंवा इतर काही प्रतिष्ठित लोक या ठिकाणी जमलेले आहेत. तर पोलिसांनी आत्ताच काही माहिती द्यायला नकार दिला आहे. ज्यावेळी फिर्याद दाखल होईल त्यानंतरच आपल्याला माहिती समजेल. परंतु डेफिनेटली हा खुनाचा प्रकार आहे आणि आरोपीने देखील खून केल्याचा पोलिसांना सांगितलेलं आहे. USP जे आहेत ते सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांनी देखील तपास केलेला आहे आणि व्यवस्थित तपास सुरू होऊन आता पोलीस बहुतेक या ठिकाणी आरोपी आतमध्ये या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. जिथे FIR रजिस्टर होती त्या ठिकाणी त्याला हातकड्या लावलेल्या आहेत आणि त्यानंतर त्याच्याकडे चौकशी पोलीस करतायत. चौकशी झाल्याच्या नंतर त्याला या ठिकाणीच सब जेल आहे जुन्नरचं पोलीस कस्टडीमधले जे आरोपी आहे या सब जेलमध्ये ठेवतात. फिर्याद झाल्याच्या नंतर चित्र काय आहे नक्की कारण काय होतं काय घडलं होतं त्यांच्यामध्ये हे समोर येणार आहे. परंतु घटना घडली त्यावेळी त्या गोठ्यामध्ये दोघंच होते, इतर कोण नाही. मी आजूबाजूचे जे बंगले आहेत किंवा रहिवासी आहेत त्यांनासुद्धा विचारण्याचा प्रयत्न केला की काय झालं होतं का, काय आवाज वगैरे आला होता का भांडणाचा ओरडण्याचा. तर त्यांनी सांगितलं का आम्हाला काहीच माहीत नाही अशी माहिती आसपासच्या लोकांनी दिलेली आहे. परंतु अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक ही घटना या जुन्नर तालुक्यामध्ये घडलेली आहे. पाठीमागंसुद्धा अशा स्वतःच्याच पत्नीचा खून करण्याच्या जवळपास 3-4 गुन्हे या जुन्नर पोलीस स्टेशनला दाखल आहे आणि आत्तासुद्धा हा नवीन गुन्हा जुन्नर पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेला आहे. पाहूया आता FIRमध्ये नक्की कारण काय आहे आणि पोलीस तपासानंतर दोघांमध्ये काय वाद झाला होता, नक्की कशामुळे खून केला ते अधिकृत आपल्याला सांगतील.